विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे आता आहे धाराशिव मध्ये आणि तुमच्या समोर वेगवेगळे विषय घेऊन येत असतो। आज देखील एक वेगळा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। खरं तर तुम्ही मकरंद अनासपुरेचा जाऊ तिथे खाऊ हा चित्रपट पाहिला का? तुम्ही म्हणाल मकरंद अनासपुरेचा जाऊ तिथे खाऊ ह्या चित्रपटाचा आणि ह्या मुलाखतीचा काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की त्या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरेची विहीर चोरीला गेली होती आणि नेमकं तसंच प्रकरण धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील घडलेलं आहे आणि यांची जमीन चोरीला गेलेली आहे। तर मला हे सांगा की हे काय नेमकं प्रकरण आहे, तुमची जमीन चोरीला गेलेली आहे? ही जमीन सरकारच्या ताब्यामध्ये 145 प्रमाणे घेतली होती। 145 घेतली होती। आमच्या वडिलांच्या काय आमच्या वडिलांनी जमीन केली होती, पण ह्यांनी ती जमीन सांभाळली नाही। 1998 मध्ये निकाल दिला डेप्युटी कलेक्टरने ह्यांच्या ताब्यात द्यावी म्हणून, आणि त्याप्रमाणे आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करत होतो, त्यावेळी त्यांनी दिली नाही। 2010 मध्ये प्रकरण दाखल तहसील कार्यालय वाशीला केलं। त्यांनी त्या निकाल दिला किंवा उरुस येतं बाकी आम्हाला जमीन 9 एकर 29 गुंठे भेटली। त्यामधली 314 मधील 9 एकर 29 गुंठे, 308 मधला 9 एकर गुंठे मला आम्हाला जमीन भेटली। उरुस क्षेत्र झालेलं आहे वडिलांचं, आमच्या वडिलांच्या नावे ती जमीन आमची काय चोरी गेलेली। म्हणजे ते कुणाच्याच नावावर नाही का? आता आमच्या कुटुंबाच्या कोणाच्या नावावर नाही। मग शासन दरबारी तुम्ही त्याची चौकशी केली का? काय उत्तर येतात? वारंवार चौकशी केली। आधी कलेक्टरकडे 3 वर्ष प्रकरण चाललं, डेप्युटीकडे 2 वर्ष चाललं। आता एक 2020 मध्ये एक प्रकरण मी कलेक्टर दाखल केलं होतं, पण आमचे वकील वारल्यामुळे आणि आमच्याकडे पैशाचा अभाव नसल्यामुळे दुसरे वकील द्यायला म्हणजे आम्ही ठप्प केलं। तर हिंदी ते 2021 ला कलेक्टर तहसीलदारला पाठवलं ते पत्र किंवा ह्यांची जमीन 145 प्रमाणे कारवाई करून जमीन ताब्यात घ्या, फौजदारी गुन्हा करा आणि ह्यांची जमीन ह्यांना ताब्यात द्या म्हणून असं एक पत्र त्यांनी काढलं कलेक्टर साहेबांना। मग त्याची अंमलबजावणी झाली नाही? त्याची अंमलबजावणी अशी झाली, तहसीलदारनं काही म्हणजे त्या पत्रकाचं उत्तर काय दिलं नाही। त्यांनी डेप्युटी कलेक्टर पाठवलं। डेप्युटी कलेक्टरनं 8 ते 9 महिने ती प्रकरण म्हणजे हे ठेवलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला ही पाठवलं ह्यांचं म्हणजे प्रकरण काय म्हणा आम्हाला कळवा। पोलीस स्टेशननं पण माझी एक फाईल गायब केली पोलीस स्टेशनमध्ये, येरमाळ पोलीस स्टेशनमध्ये। दुसरी फाईल मी परत नेऊन त्याला दिली, तर त्यांनी परत 3-4 महिने त्यांना मध्ये उत्तर दिलं की आवश्यकता नाही म्हणून 145 करायची, जमीन ताब्यात घ्यायची आवश्यकता नाही म्हणून त्यांनी सांगितलं। तर त्याप्रमाणे डेप्युटी कलेक्टर म्हणे आम्हाला एक उत्तर असं दिलं की ही जमीन आवश्यक म्हणजे 145 घेऊन ह्यांच्या ताब्यात द्यायची आवश्यकता नाही म्हणून असं उत्तर करेक्ट यांनी म्हणजे डेप्युटी कलेक्टरने दिलं। म्हणून मला आज उपोषणाला बसायची पाळी आली। नसता ह्यामध्ये मी उपोषणाला बसून मी माझं काम होत असेल, आदेशाप्रमाणे कायद्याप्रमाणे माझं काम होत असेल, तर मी माझ्या कुटुंबाचं आत्महरण करण्यास सुद्धा माझी तयारी आहे। मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही। तुमच्या वडिलाच्या नावावरती जमीन होती, बरोबर आहे? तर मग तुमच्या वडिलाच्या नावावर जमीन असताना वडील उपार्जित जी जमीन आहे तुमच्या नावानं होणं अपेक्षित आहे, होणं गरजेचं आहे। मग ती जमीन गेली कुठं नेमकं तुमच्या नावावर? नाही असा केला दादा, असा तलाठी आणि मंडळाधिकारी असा केला 2006 मध्ये सरकारी लागण अशी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये हिस्स्यामध्ये सरकारी कुटुंब असलेली सरकारी लागण जमीन, परंतु 2006 मध्ये देपदारी म्हणून होता, त्यांनी काय केलं त्यांची नावं टाकून 7 वरावरती चुकीचे फेरफार टाकून पुन्हा खाडागोड करून जी जमीन सर्व जर खुद अशी म्हणजे त्यात नोंद केल्यामुळं पुढच्या अधिकारी त्याला काहीच करता येणार नाही। आदेश तर आहे आपल्याकडे, आदेश डेप्युटीचा आहे, कलेक्टर तहसीलदारचा आहे, परंतु डेप्युटीचा डबल आणखी आदेश दिलाय त्यांनी। याचा आपला 2003चा पंचनामा आहे, तरी माझी जमीन मला भेटत नाही। मला एक सांगा, तुम्ही तुमचं पूर्ण नाव अजून एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा, तुमचं गाव सांगा आणि तुमची जमीन कुठल्या हद्दीमध्ये येते हे पण सांगा। ठीक आहे, मी गणी बाबूलाल मुलानी, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद। माझी जमीन कडनदवाडी शिवारातील 314 आणि 308 ही जमीन माझी 314 मध्ये 15 एकर 17 गुंठे, 308 मध्ये 29 गुंठे अशी माझी जमीन आहे। त्यामुळे तेवढ्या क्षेत्रामध्ये माझी जमीन गायब झालेली। तुमचं नावच गायब झालेलं आहे? सगळं नाव म्हणजे वडिलांचं नावच नाही तिथं, आदेश आहे त्याचे शिल्लक उरीस क्षेत्र नावावर करा म्हणून असे आदेश दिले त्यांना। याला कारणीभूत कोण आहे असं आपल्याला वाटतं? तलाठी, मंडळ अधिकारी, शासकीय अधिकारी, म्हणजे प्रशासन पूर्णपणे याला पूर्ण म्हणजे कारण ते लक्ष देत नाहीत। ते त्यांना म्हणजे ते अर्ज दिला की असं वाटतं की त्यांना ते अर्ज बाजू कशामध्ये टाकतात आमचं। हा, मग आता याच्यावर काय तुमचं पुढली प्रक्रिया काय चालू आहे? आम्ही आत्महत्या करणार, आम्हाला नाही भेटलं आम्ही समजा काय आम्हाला आमचं आणि विषय म्हणजे 2006 पासून आतापर्यंत
माझं समजा जे नुकसान झाले या यामध्ये या जमिनीमुळे माझं नुकसान झाले 2 लाख प्रमाणे त्यांची वसुली जी अधिकारी आहेत रिटर असू द्या या ड्युटर असू द्या त्यांची पगार बंद करून माझी 2 लाख रुपये मला समजा वर्षाप्रमाणे मला त्याची भरपाई द्यावी. बरोबर. माझी मागणी आहे. मग तुम्ही कोर्टामध्ये गेला नाहीत का? कोर्टामध्ये जायचं माहिती आमच्याकडे पैसा नाही साहेब. आम्ही गरीब माणसं आहेत थोडक्यात. कोर्टामध्ये जायला पैसे आहेत. या वकिलांनी एक वकील आमचा वारला त्याला पैसे दिले त्याबरोबर माझं मत थोडक्यात आता रुपयाला माझं काय करणं असं पैसे मग राहील थोडक्यात असं. मग आता तुम्हाला शासनाकडनं अशी अपेक्षा आहे की तुमची जमीन तुम्हाला मिळेल परत. जमीन मिळून त्याचा मोबदला मिळावा. जमीन मिळून त्याचा मोबदला मिळावा आणि तोपर्यंत तुम्ही आमरण उपोषण करणार आणि त्यांच्यावर जे अधिकारी आहेत आणि ज्या लोकांची जमीन जी आमची खातात त्यांच्यावर कारवाई व्हावी. फौजदारी गुन्हा व्हावा आणि मला त्याची भरपाई पण मिळावी. आणि जोपर्यंत तुमची जमीन तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत तुम्ही आमरण उपोषण करणार आहात आणि त्याच्यावरती ठाम आहात. ठाम साहेब. मग 1 महिना लागू द्या का 10 दिवस लागू द्या पण उपोषण सोडणार नाही झाल्याशिवाय. आता तुम्ही उपोषणाला बसलेला आहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि आमरण उपोषण तुम्ही करताय. आमरण उपोषण. आणि मला शुगरचा बी आजार आहे. मी मरण्याची भीती काय थोडक्यात असं मिळतं चाललं माझं. मी हे थोडक्यात उपोषण सोडणार नाही माझं काम झाल्याशिवाय असं. हा जमीन यांची चोरीला गेलेली आहे आणि प्रशासन कुठल्याही पद्धतीने यांना दखल देत नाहीये आणि हे व्यक्तिमत्व गेली 2006 पासून या जमिनीसाठी 2000 पासून पाठपुरावा करत आहेत आणि आता यांनी एक अशांततेच्या मार्गानं आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना प्रशासन दखल घेत नाही जोपर्यंत त्यांची जमीन त्यांच्या नावावरती होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण करणार आहेत असं यांनी सांगितलेलं आहे. ऐका साहेब 2012 रोजी फाईल पण गायब केली त्यांनी आणि कुठून फाईल गायब झाली? तहसील ऑफिस मधून. आणि आता जे चौधरी मॅडम निकाल दिला तहसीलदारनं ती पण फाईल माझी गायब केली. म्हणजे प्रशासनाचा सगळा भोंगळ कारभार आणि त्यांना माहिती मागतो मी आतापर्यंत मला माहिती देत नाही. ती माहितीचा अधिकार टाकतो त्यांना जाऊन विचारतोय त्यांच्या पाया पडतो तरी ती दखल घेत नाहीत. तुम्ही जे म्हणताय ना फाईल गायब केली त्या फाईलचं काय तुमच्याकडे हे आहे का? माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे फाईल. नाही मी काय म्हणलो तुम्हाला पोच पावती वगैरे आहे का? सगळं आहे. फाईल आहे माझ्याकडे थोडक्यात दुसरी झेरॉक्स केली फाईल आहे माझ्याकडे. झेरॉक्स केलेली फाईल तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही ऑफिसला दिली होती ती गायब झाली. म्हणजे ते निकाल चौधरी मॅडम जे निकाल दिलेला आहे निकालची फाईल पाहिजे का ना खाली ती फाईलच गायब करून टाकली त्यांनी. फाईलच गायब केली. मी रोज चक्रा मारतो तहसीलला रोज जाऊन खेळा मारतो त्यांचे हात पाय पडतो बघा म्हणून ते काय दखल घेत नाहीत. मग आता तुम्ही आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय आणि मी माझा जीवाचं काही करणार पण माझी जमीन मला नाही मी यांच्या नाव ही सगळे मला जमीन अधिकारी लोक टोटल कलेक्टर पासून ते सगळे महसूलचे अधिकारी जेवढे त्याच्यावरती जिम्मेदार राहतील त्याची. तुम्ही विश्वविशाल न्यूज वर आपली कैफियत मांडली आणि खरं तर तुम्हाला खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण इथं व्यक्त करूयात आणि आपण इथं थांबूयात आणि तुम्ही विश्वविशाल न्यूजची चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. तर बघूयात आपण की यांची चोरीला गेलेली जी जमीन आहे ती परत मिळते का आणि प्रशासन याच्यावरती काय कारवाई करतं हे आपण पाहूयात. आणि यांनी आता आमरण उपोषणाचा मार्ग तर पत्करलेला आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती म्हणजे प्रशासन यांची दखल घेत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण करणार आहेत. आणि अशाच नवनवीन बातम्या नवनवीन विषय आपण तुमच्या समोर घेऊन येणारच आहोत आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.